महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे। गेल्या काही दिवसांत भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांची 2 वेळा बाजू घेतल्याचं दिसून आलं। मुंबईमध्ये होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली तेव्हा भाजप नेत्यांनी त्यासाठी उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरलं होतं। त्यावेळी भुजबळ यांनी उघडपणे उद्धव ठाकरे यांची बाजू घेतल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना काही वाटलं नाही का, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला होता। हा प्रश्न राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारावा असं भुजबळ यांनी म्हटलं। नाशिकच्या उमेदवारीवरूनही भुजबळ नाराज होते। आता पुन्हा एकदा समोर आलेली नाराजी नाशिकचं गणित बिघडवणारी ठरणार का, हेच आपण या व्हिडिओतून पाहू। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। लोकसभेच्या जागा वाटपापासूनच महायुतीत धुसफूस सुरू असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या। सर्वेक्षण नकारात्मक असल्याचा हवाला देत भाजपने महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी केल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना सुरुवातीला दबावामध्ये असल्यासारखी वाटली, पण नंतर त्यांनी आपला वाटा मिळवला। शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी दबाव झुगारून लावला। राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र हे शक्य झालं नाही। नाशिकच्या जागेचा तिढा अनेक दिवस कायम राहिला। महाविकास आघाडीच्या उमेदवाराने आपल्या प्रचाराच्या फेऱ्या पूर्ण केल्या, तरी महायुतीतून नाशिकचा उमेदवार कोण हे ठरलं नव्हतं। नाशिकचे शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्याविषयी नकारात्मक वातावरण आहे असं सांगत त्यांना उमेदवारी देण्यास भाजपने विरोध केला होता। त्यापूर्वी अशाच प्रकारातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी रद्द करावी लागली होती। नाशिकच्या बाबतीत मात्र शिंदे यांनी ठाम भूमिका घेतली, पण हा अंतिम निर्णय होण्याआधी नाशिकची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार आणि छगन भुजबळ उमेदवार असणार असं जवळपास निश्चित झाल्याची परिस्थिती दिसून येत होती। माझ्या उमेदवारीला दिल्लीमधून हिरवा कंदील मिळालाय असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आपल्या पाठीशी आहेत असा संदेश भुजबळ यांनी दिला होता। तरीही हा तिढा लवकर सुटला नाही, कारण खासदार हेमंत गोडसे यांनी शेवटपर्यंत नमती भूमिका घेतली नाही। उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक वाऱ्या सुरू ठेवल्या। इथं विद्यमान खासदार असतानाही हा मतदारसंघ सोडला असता तर कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला असता याची जाणीव मुख्यमंत्री शिंदे यांना होती। एकनाथ शिंदे आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीला माघार घ्यावी लागली आणि हेमंत गोडसे उमेदवारी आपल्याच पदरात पाडून घेण्यात यशस्वी ठरले। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ऍडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। या सर्व घडामोडी घडल्या असल्या तरी इथं एक बाब नाकारून चालणार नाही, ती म्हणजे भुजबळ यांनी नाशिक लोकसभा लढवण्याची मानसिक तयारी केली होती। माझी उमेदवारी दिल्लीतून निश्चित झाली आहे असं ते त्यामुळेच म्हणत होते। असं असतानाही जागा राष्ट्रवादीला सुटली नाही आणि उमेदवारी मिळाली नसल्याने भुजबळ नाराज झाले असावेत। त्यातच राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या नाराजीमध्ये भर पडत असावी। बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या प्रयत्नानंतर छगन भुजबळ यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली होती। त्यावेळी तो विषय संपल्याचं बाळासाहेबांनी सांगितलं होतं असं भुजबळ यांनी वारंवार सांगितलं आहे। तरीही नुकत्याच झालेल्या प्रचार सभेमध्ये राज ठाकरे यांनी त्या विषयावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। राज ठाकरे हे महायुतीचेच घटक आहेत, तरीही ते भुजबळ यांच्यावर टीका करतात। त्यामुळे उद्धव ठाकरे यांची बाजू घेत असल्याचं दाखवून भुजबळ माइंड गेम खेळत असल्याचं बोललं जातंय। उमेदवारी उशिरा जाहीर झाल्यामुळे हेमंत गोडसे हे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यापेक्षा प्रचारामध्ये मागे आहेत। भुजबळांना उमेदवारी न मिळाल्याने या ठिकाणचा ओबीसी समाज आणि भुजबळ समर्थक नाराज असल्याची चर्चा। त्यामुळे इथले ओबीसी मतदार कोणाच्या पाठीशी उभे राहणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। हेमंत गोडसे उमेदवारी मिळवण्याबाबत यशस्वी झालेत, पण ही लढाई जिंकण्यात किती यशस्वी होतील हे 4 जूनला निकालातून कळेलच। पण गोडसे यांच्या प्रचारात भुजबळ सक्रिय नसल्याचं बोललं जातंय। त्याबाबतचं वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं। त्यामुळे भाजपचे संकटमोचक म्हणवले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी भुजबळ यांची तातडीनं भेट घेऊन चर्चा केली। त्यांनी भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पुढे आली आहे।
भुजबळ हे नाराज असण्याचं कोणतंही कारण नाही असं सुद्धा गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे. पण भुजबळ यांची नाराजी खरंच दूर होते का? राज ठाकरे यांच्या टीकेचा रोख त्यांच्यावरून बाजूला होतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका.